नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की एक्झॅक्टनेस आणि इंटिग्रेबल कसं दाखवायचं टोटल डिफरन्शियल इक्वेशनचा। आज पाहूया आपण की सॉल्व कसं करायचं। बघा, आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय आहे तुमच्याकडं की टोटल डिफरन्शियल इक्वेशनचं pdx प्लस qdy प्लस rdz इक्वल टू 0। ठीक आहे। आता मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण काय की एक तर तुमच्याकडे काय असू शकतं, डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट असू शकतं किंवा एक तर इंटिग्रेबल असू शकतं। तर ज्यावेळेस आपल्याकडे सॉल्व करायला सांगेल तर आपल्याला पहिलं चेक करायचं की एक्झॅक्ट आहे की इंटिग्रेबल आहे। ठीक आहे। एक्झॅक्ट असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त टर्म्स ॲडजस्टमेंट करायची। टर्म्स काय करायचे ॲडजस्टमेंट, तुम्हाला डायरेक्ट काय जाईल जनरल सोल्युशन भेटून जाईल। पण जर तुमच्याकडे इंटिग्रेबल आलं पण एक्झॅक्ट नाही आहे तर तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल, म्हणजे टर्म ॲड्स करावं लागेल। म्हणजे ॲड, सबट्रॅक्ट किंवा डिव्हिजन, मल्टिपल या सगळं टर्म करून तुम्हाला काय करायचं ॲडजस्टमेंट करायचे। पण एक्झॅक्ट आला तर काही करायची नाही, फक्त टर्म्स ॲडजस्टमेंट करायचं। पण जर इंटिग्रेबल आला तर काही टर्म तुम्हाला ॲड करावं लागतील, सबट्रॅक्ट करावं लागतील, डिव्हिजन करावं लागतील आणि मल्टिपल करावं लागतील। ठीक आहे। आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे की तुमच्याकडे काय एक्झॅक्ट कसं दाखवायचं आणि इंटिग्रेबल कसं दाखवायचं। परत एकदा मी फास्टली रिव्हिजन करून देतो तुम्हाला की बघा pdx आहे तर p बरोबर कोण आला आहे dx आला। ठीक आहे। तर तुम्हाला ज्यावेळेस मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काढेल, बघा dx आल्यामुळे आपण काय घेणार नाही, विथ रिस्पेक्ट टू y नाही घेणार। आता काय घेणार, सॉरी x नाही घेणार, विथ रिस्पेक्ट टू y घेणार आणि डाबा p आपण काय घेणार डाबा z, कारण x आलेला आहे। सेम आपल्याकडे कोण आहे आता q dy आलेला असतो। सेम आपण काय करणार आता q बरोबर तर डॅबा q अपॉन डॅबा, आता y आलाय तर आला कोण नाही x आणि डॅबा q अपॉन कोण नाही आलेला आहे डॅबा z। सिमिलरली आता r बरोबर तुमच्याकडे काय आला आता बघा r कोण बरोबर आलाय dz बरोबर, तर आता आपण काय करणार तो z सोडून बघा डॅबा r अपॉन डॅबा x आणि डॅबा r अपॉन डॅबा y। तर यांना नंबरिंग देऊन टाकायचं 1 2 3 4 नंतर 5 आणि याला 6। ठीक आहे। असं नंबरिंग दिल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा एक्झॅक्टनेससाठी, पहिला एक्झॅक्टसाठी काय की 4 हा 6 च्या इक्वल पाहिजे, त्याच्यानंतर 5 हा 2 च्या इक्वल पाहिजे आणि 1 जो आहे 3 च्या इक्वल पाहिजे। म्हणजे शॉर्टमध्ये बघा आपण इथं म्हटलं होतं काय 46 52 आणि 1/3 हे 3 नंबर तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील। मग हे 4 = 6 आला, 5 = 2 आला, 1 = 3 आला, म्हणजे आपण नंबरिंग दिलेलं आहे वरती। मग हे जर झालं त्याला म्हणतो आपण एक्झॅक्ट। आता इंटिग्रेबलसाठी काय तुमच्याकडं, इंटिग्रेबलसाठी काय सेम की p × 4 - 6 प्लस q × 5 - 2 प्लस r × 1 - 3 या टोटलचा आन्सर जर 0 आला तर आपण म्हणतो काय इंटिग्रेबल। ठीक आहे। तर आपल्याला पहिलं बघा कोणताही क्वेश्चन या टाईपमध्ये असेल टोटल डिफरन्शियल इक्वेशनचं तर पहिलं चेक करणार की हा एक्झॅक्ट आहे की इंटिग्रेबल आहे। म्हणजे काय होऊन जाईल, जर एक्झॅक्ट आला तर आपल्याला काही करायची गरज नाही, फक्त ॲडजस्टमेंट करायची क्वेश्चनमधल्या टर्म्सचीच। आणि जर इंटिग्रेबल आला तर आपल्याला ॲड सबट्रॅक्ट करावं लागेल। ठीक आहे। तर आपण पाहूया पहिला क्वेश्चन। बघा पहिला क्वेश्चन काय आहे तुमच्याकडे y प्लस z dx प्लस dy प्लस dz। तर आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय आहे pdx प्लस qdy प्लस rdz इक्वल टू 0। तर आता आपण काय करूया की कम्पेअर करूया, तर p ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे yz प्लस q ची व्हॅल्यू आली 1 आणि r ची व्हॅल्यू आली 1। सेम आपण व्हॅल्यू काढून घेऊया डॅबा p अपॉन डॅबा y इक्वल टू बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढायचं आपल्याला पहिला, तर y चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि z कॉन्स्टंट आहे तर 0, तर टोटल किती आला तुमच्याकडे 1। परत सेम पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढायचं z, तर y कशाच काम करेल कॉन्स्टंट 0 आणि z चा डेरिव्हेटिव्ह 1 हा 2, त्याच्यानंतर तुमच्याकडे डॅबा q अपॉन डॅबा z 0, बघा q मध्ये 1 आहे 0 0। आता बाकीचं जर मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला तर इथं कोणताच व्हेरिएबल नाही तर काही तुमच्याकडे 0 0। आता आपल्याला काय करायचं आहे की इंटिग्रेबल आहे पहिले एक्झॅक्ट आहे का नाही, बघा 4 = 6 आला का, 4 कुठे आहे तुमच्याकडं 4 बघा इथं 4 आणि हे 6 इक्वल आहे, त्याच्यानंतर 5 कुठे आहे हा 5 आहे आणि हा 2 आहे बघा इथं 2, तर 4 = तर 6 आहे पण 5 इज नॉट इक्वल टू 2, तर हे एक्झॅक्ट नाही। एक्झॅक्ट नाही आहे तर आपण काय चेक करणार आता इंटिग्रेबल। तर इंटिग्रेबलसाठी काय तुमच्याकडे सेम आताच पाहिलं आपण काय की इंटिग्रेबलसाठी काय राहतो तुमच्याकडं इथं लिहितो शॉर्टमध्ये p × 4 - 6 प्लस q × 5 - 2 प्लस r ×
किती 1 - 3 इक्वल टू किती आला पाहिजे आपल्याकडे 0. तर सेम आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. तर आपण याला नंबरिंग दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. आपण व्हॅल्यूमध्ये पुट केला तर तुमचा आन्सर आला 0. ठीक आहे. आता 0 आल्यानंतर हे इंटिग्रेबल झालं. पण इंटिग्रेबल झाल्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट नाही करता येत. आपल्याला काय करावं लागतो, ॲड सबट्रॅक्ट डिव्हिजन मल्टिप्लाय करून आपल्याला टर्म ॲडजस्टमेंट करायची आहे. तर बघा इथं तुमच्याकडे क्वेश्चनमध्ये वाय प्लस झेड आहे ना, तर मी काय करतो त्याच्यामध्ये की डिवाइड करतो वाय प्लस झेड. कारण dx बरोबर एक्सच्या टर्म आल्या पाहिजे होत्या, पण आल्या कोणत्या आता वाय प्लस झेडच्या. मग आपल्याला ते रिमूव्ह करावं लागेल कारण dx बरोबर एक्सच्या टर्म आल्या पाहिजे होत्या, पण हा वाय प्लस झेड आला. म्हणून मी काय करणार आता बोथ साईडनी डिवाइड केलं वाय प्लस झेड. तर बघा पहिलं वाय प्लस झेडनी जर dxला डिवाइड केलं तर काय येतं तुमच्याकडे dx राहिला आणि dy प्लस वाय dz अपॉन वाय. ठीक, याच्या खाली काही नव्हतं. मग आता एक्सच्या टर्म एक्स बरोबर आल्या इथं. आता इथं dy प्लस dz आपण लिहू शकतो काय, d ऑफ वाय प्लस झेड लिहू शकतो कारण d याच्यातून आणि आपण काय वाय प्लस झेड. म्हणजे बघा इथं सेपरेट आलं याच्याकडं आणि तुमच्याकडे dx सेपरेट आलंय. आता एक्सच्या टर्म एक्स बरोबर आलं, वाय प्लस झेड आता तुमच्याकडे विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल झाला सेम, याचा पण सेपरेट आहे इक्वल टू 0. तर आपण इंटिग्रेशन करू शकतो. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की एक्सच्या टर्म एक्स बरोबर आल्या, वायच्या टर्म वाय बरोबर आल्या, झेडच्या टर्म झेड बरोबर आल्या, तर आपण त्यावेळेस इंटिग्रेशन करू शकतो. किंवा डी ऑफ वाय झेड जो आहे तो म्हणजे आपण एक विथ रिस्पेक्ट टू घेतला त्याचा सेम खाली आला. तर आता इंटिग्रेशन घ्यायला काही अडचण नाही, आपण इंटिग्रेशन घेऊया याचं. तर इंटिग्रेशन किती येतं, इंटिग्रेशन याचं पण आणि याचं पण आणि याचं पण सेम. तर एक्सचं इंटिग्रेशन येतो काही नाही म्हणजे इथं 1 असतो, 1चं इंटिग्रेशन एक्स. आता सेम हा कुणाचं काम करतो बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स dx असेल त्याचं इंटिग्रेशन किती येतो लॉग ऑफ एक्स. सेम आपल्याकडं एक्सचं काम कोण करतो इथं वाय प्लस झेड काम करतो. ठीक आहे. तर वाय प्लस झेड काम करतो तो 1 अपॉन वाय प्लस झेड म्हणजे डी ऑफ 1 याचं काही तुमच्याकडं इंटिग्रेशन लॉग ऑफ वाय प्लस झेड आणि 0चं इंटिग्रेशन किती सी. तर हे असतो तुमच्याकडे जनरल सोल्युशन. ठीक आहे. सेम आता पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय आहे तुमच्याकडं की एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स मायनस 2x² झेड डी झेड. आता उलटं केलेलं आहे या क्वेश्चनमध्ये. तर तुमच्याकडे काय असतो पी डी एक्स प्लस क्यू डी वाय प्लस आर डी झेड इक्वल टू 0 राहतो. ठीक आहे. आता आपल्याकडे पी डी एक्सचा कोएफिशियंट कोण राहतो पी. बघा डी एक्स कुठे दिसतो तुम्हाला इथं, तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी डी एक्स नंतर घेतलेला आहे. पण डी एक्सचा कोएफिशियंट कोण असतो पी. तर पी इक्वल टू किती आला मायनस वाय. सेम डी वायचा कोएफिशियंट एक्स असतो तो क्यू असतो तो आणि डी झेडचा कोएफिशियंट आर असतो. ठीक आहे. तर आपण पी क्यू आरची व्हॅल्यू काढून घेतली इथून. सेम आता आपल्याला काय करायचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आपण सेम त्यासारखं करायचं आणि चेक करायचं पहिलं एक्झॅक्ट आहे का. ठीक आहे. आता हा तुमच्याकडे 1 नंबर, हा 2, हा 3, 4, 5 आणि हा 6 नंबर. ठीक आहे. पहिला 4 इक्वल टू 6 आहे का 0. 4 इक्वल टू 6 आहे, 4 इक्वल टू 6 आहे. त्याच्यानंतर 5 इक्वल टू 2 आहे का. 5 किती तुमच्याकडे बघा इथं मायनस 4x झेड आणि 2 किती आला आहे 0. तर 5 इज नॉट इक्वल टू 2. देन हा जो आहे नॉट एक्झॅक्ट. आता एक्झॅक्ट नाही आहे तर इंटिग्रेबल चेक करूया. इंटिग्रेबलसाठी काय आहे तुमच्याकडं पी इंटू 4 मायनस 6 प्लस क्यू इंटू 5 मायनस 2 प्लस आर इंटू 1 मायनस 3 इक्वल टू. आता हे 4 म्हणजे तिथं पेपरला 4 नाही, 4ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली म्हणजे आपण मानलेली आहे डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड. बघा इथं डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड मायनस 6 कोण आहे डॅबा आर अपॉन डॅबा वाय आहे का इथं. हा 4 मायनस 6 हा असतो 5 हा 2 आणि हा 1 आणि हा 3. हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे आन्सर आला 0. दिस इज इंटिग्रेबल. हा एक्झॅक्ट असता तर काही करायची गरज पडली नसती, फक्त टर्म्सची ॲडजस्टमेंट. बट आता इंटिग्रेबल आल्यामुळे आपल्याला ॲड सबट्रॅक्ट करावा लागतो. डिवाइड द इक्वेशन x². तर तुमच्याकडे क्वेश्चन काय आहे एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स आणि मायनस 2x² झेड डी झेड. आता आपण काय x² डिवाइड केला बघा इथं जो झेडच्या डी झेडचे टर्म आहे त्याच्याबरोबर झेडच्या टर्म आल्या होत्या पाहिजे, पण आता काय आला आहे x². तर मी काय करणार या टोटल टर्म्सला एक्सने डिवाइड केला x²ने. इथं पण x² डिवाइड इक्वल टू 0 अपॉन x². ठीक आहे. आता x² गेट कॅन्सल तर राहिलं काय तुमच्याकडं मायनस 2z डी झेड. काही प्रॉब्लेम नाही राहिला. आता आपण पाहिलं फॉर्म्युला पाहिला बघा डी ऑफ तुमच्याकडं वाय अपॉन एक्सला कसं लिहू शकतो आपण यू अपॉन व्ही काय राहतो सेकंड जो असतो तो ॲज इट इज राहतो पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह कोण वाय नंतर मायनस आता कोण फर्स्ट ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह सेकंड कोण आहे डी एक्स अपॉन आणि जो सेकंड असेल त्याचा स्क्वेअर. आला का याच्यामध्ये हा एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स याला कसं लिहू शकतो आपण डी ऑफ
वाय अपॉन एक्स आणि हा झाला -2z dz. ठीक आहे. सेम आपल्याकडं एक्स स्क्वेअरने डिवाइड केल्यानंतर या टोटल टर्मला आपण लिहू शकतो डी ऑफ वाय अपॉन एक्स. बघा डी ऑफ वाय अपॉन एक्स. नंतर इथं काय तुमच्याकडे 2z आहे ना, तर सेम इथं काढलं इंटिग्रेशन काढलं तरी चालतो. तर 2z dz आहे, त्याचं इंटिग्रेशन जरी केलं आपण तर 2 बाहेर आला, झेड स्क्वेअरचं किती z² 2 गेट कॅन्सल, तर राहिलं किती z². तर डी ऑफ वाय अपॉन एक्स मायनस dz आता सेपरेट झालं. आता इंटिग्रेशन करू शकतो. डी ऑफ वाय अपॉन एक्सचं इंटिग्रेशन किती येतो वाय अपॉन एक्स मायनस z² इंटिग्रेशन. आता इथं बघा 2zx आहे ना, यांनी कसं केलं आहे, हा मध्ये पाठवून दिला आहे. त्याला आपण कसं मध्ये पाठवू शकतो 2z आहे dz, तर याला कसं लिहू शकतो डी ऑफ z², कारण z²चा डेरिव्हेटिव्ह कसा z² डेरिव्हेटिव्ह 2z आणि zचा डेरिव्हेटिव्ह dz. म्हणून आपण काय केल्याचं इंटिग्रेशन काढलं. हे तुमच्याकडे काय झालं जनरल सोल्युशन. आता पुढचा क्वेश्चन आहे ZY dx प्लस ZX dy प्लस y² dz. हा पेपरला आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर इथं सेम आहे बघा. याला काय आपल्याला dx एका साईडला करायचं, आपल्याला स्टँडर्ड फॉर्म आहे काय pdx प्लस qdy प्लस rdz इक्वल टू 0. आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, हा इक्वलच्या नंतर आला, तर याला इकडे घेऊन येऊया. हा प्लस होता, इक्वल आल्यावर काय झाला मायनस. हा प्लस y² होता, इकडे आल्यावर काय झाला मायनस. आता हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये झालं. सेम आपण कम्पेअर करणार पीची व्हॅल्यू, क्यूची व्हॅल्यू आणि आरची व्हॅल्यू. मग कम्पेअर केल्यानंतर काय तुमच्याकडं सेम आपल्याकडे व्हॅल्यू काढणार आपण डॅबा पी अपॉन डॅबा वाय डॅबा झॅड सगळं व्हॅल्यू काढल्यानंतर आपण एक्झॅक्ट चेक करणार. एक्झॅक्टसाठी काय 4 = 6, तर तुमच्याकडे हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आणि 6. ठीक आहे. तर पहिलं किती 4 = 6 आहे का बघा. 4 किती तुमच्याकडे -x आणि 6 किती आहे -2 आहे. हे दोन्ही इक्वल नाही आहे, तर नॉट एक्झॅक्ट. आणि एक्झॅक्ट नाही आहे तर आपल्याला इंटिग्रेबल चेक करायचं आहे. पण सेम मग प्रोसेस इंटिग्रेबलची. हे इंटिग्रेबल दाखवलं. आता आपल्याला काय करायचं की बघा या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय आहे आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे. आता या क्वेश्चनमध्ये पण हा dz बरोबर कोण आला आहे y². ठीक आहे. आता आपला प्रॉब्लेम कोण करतो इथं y² प्रॉब्लेम करतोय. मग जो प्रॉब्लेम करतो तो डिवाइड करून घेऊया. आणि पहिल्या 2 टर्ममध्ये बघा z आलेला आहे. ठीक आहे. y dx आणि x dy आपण फॉर्म्युला बनवू शकतो, पण इथं कोण आला एक्स्ट्रा z, तर त्याला कशाने डिवाइड करा zy². मग मी zy² जर डिवाइड केलं या क्वेश्चनला तर तुमच्याकडे काय येईल बघा. काय होता क्वेश्चन की ZY dx मायनस ZX dy मायनस y² dz. ठीक आहे. आता डिवाइड कशाने केलं मी ZY² ने डिवाइड केलं आहे आणि ZY². मी 2 टर्म्समध्ये डिवाइड केलं आहे. आता बघा इथून हा जो z आहे बाहेर येणारच आहे, इथून हा बाहेर z येणारच आहे, इथला z कॅन्सल. असं डायरेक्ट नाही, पण z बाहेर काढून कॉमन z कॅन्सल केला, तर राहिलं काय तुमच्याकडं y dx मायनस x dy अपॉन y². ठीक आहे मायनस. आता इथं बघा y² कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडे 1/z dz इक्वल टू 0. आता मी हे ॲडजस्टमेंट करण्यासाठी हे डिवाइड केलं होतं. आता बघा हे तुम्हाला हा फॉर्म्युला काय सांगतो कोणता डी ऑफ. बघा मी जर x अपॉन वायचा फॉर्म्युला काढला, मी फर्स्ट ज्यावेळेस बेसिक लेक्चर घेतलं त्यावेळेस तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म दिले होते मी 10-15. आता त्याच्यात पण तुम्हाला काय करायचं की काय येऊ शकतं त्याला बघा. फर्स्ट फंक्शन कोण आहे हा x, तर सेकंड ॲज इट इज राहतो u अपॉन v डेरिव्हेटिव्हमध्ये, आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट कोण आहे एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx मायनस. आता कोण ॲज इट इज फर्स्ट ॲज इट इज x आणि सेकंडचा डेरिव्हेटिव्ह अपॉन सेकंडचा स्क्वेअर. बघा हे आलं का सेम. या टोटलला मी काय लिहू शकतो डी ऑफ XY. बघा इथं लिहिलं का मी, हा टोटलला काय लिहिलं मी डी ऑफ XY. त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो हा. आता झेडची टर्म झेड बरोबर आलेली इथं, हा पण सेम आलेला आहे, म्हणजे डी ऑफ XY x अपॉन y. याचं इंटिग्रेशन करू शकतो मी इथं. इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशन. याचं इंटिग्रेशन काही नाही म्हणजे 1 असतो. 1चं इंटिग्रेशन किती x अपॉन y. का, कारण विथ रिस्पेक्ट टू कोण आहे x अपॉन y मायनस 1/zचं इंटिग्रेशन लॉग z आणि 0चं इंटिग्रेशन c. आता हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. याच्या पुढे सॉल्व करायचं तर करा, नाही तर हा पण जनरल सोल्युशन आहे आणि पुढं सॉल्व करून हा आहे. ठीक आहे. आता आपण एक क्वेश्चन बघूया एक्झॅक्ट. ठीक आहे. आता इंटिग्रेशनचं सेम आहे. या क्वेश्चन पण बघून घ्या फास्टली. x² मायनस dy सेम, पीची व्हॅल्यू, क्यूची व्हॅल्यू, झेडची व्हॅल्यू परत सेम. आता हा तुमच्याकडे एक्झॅक्ट नाही आहे, ते एक्झॅक्ट नाही आला तर इंटिग्रेबल चेक करा. हा इंटिग्रेबल आहे आणि इंटिग्रेबल आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतो की ॲड सबट्रॅक्ट डिवाइड करावं लागतो. ठीक आहे. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला बघा काय आलेला x z²
डी एक्स मायनस झेड डी वाय प्लस वाय डी झेड इक्वल टू 0. ठीक आहे. आता जर मी इथं बघा पहिल्या टर्म्समध्ये कोण प्रॉब्लेम करतो, झेड स्क्वेअर. मी जर झेड स्क्वेअरने जर डिवाइड केला तर तुमच्याकडे निघून जाईल एक्स डी एक्स आला. ठीक आहे. आणि या दोन टर्म्समध्ये मी जर झेड स्क्वेअर डिवाइड केला, कारण एकाला नाही करता येत, मग मी ज्यावेळेस करेल झेड स्क्वेअर, परत सेम हा एक्स डी एक्स आला मायनस. आता वाय डी झेड आहे ना, मी पहिलं घेतो वाय डी झेड मायनस झेड डी वाय अपॉन झेड स्क्वेअर. बघा हा सेम तुमच्याकडे कसं येतो, डी ऑफ वाय अपॉन झेडचा फॉर्म्युला येतो. ठीक आहे. मग हा एक्स डी एक्स आला सेपरेट आणि हा काय आला तुमच्याकडे वाय अपॉन झेडचा फॉर्म्युला. मग याचं आपण इंटिग्रेशन करू शकतो सेम काय 1 अपॉन, आता एक्स किती तुमच्याकडं, एक्सचं इंटिग्रेशन किती राहतो एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस, आणि सेम याचं इंटिग्रेशन किती येईल तुमच्याकडं वाय अपॉन झेड, आणि लास्टला किती इक्वल टू सी. हा झाला तुमच्याकडे या क्वेश्चनचा आन्सर. आता पुढं पण सेम क्वेश्चन आहे, हा पण क्वेश्चन येऊ शकतो पेपरला, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, आन्सर दिलेला आहे मी. ठीक आहे. अजून पुढं क्वेश्चन आहे बघा, या क्वेश्चनचा तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, इंटिग्रेबल आहे. आपण एक क्वेश्चन बघूया एक्झॅक्टचा. हा पण क्वेश्चन आहे ए मायनस झेड वाय डी एक्स प्लस एक्स डी वाय. सेम क्वेश्चन आहे, हा पेपरला आलेला आहे क्वेश्चन. याचं पण सोल्युशन सेम आहे सगळ्यांचं, फक्त काय करायचं, जर इंटिग्रेबल आलं तर आपल्याला काय करावं लागतो, ॲड सबट्रॅक्ट डिवाइड. एक्झॅक्ट असेल तर काही करायची गरज नाही. आता बघा या क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन पण पेपरमध्ये आलेला आहे. ठीक आहे. काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर वाय मायनस वाय झेड, पीची व्हॅल्यू झाली वाय स्क्वेअर मायनस झेड एक्स, क्यूची व्हॅल्यू झाली आणि झेड स्क्वेअर मायनस एक्स. सेम आपण कम्पेअर करणार पी डी एक्स प्लस क्यू डी वाय प्लस आर डी झेड सी. तुम्हाला पीची व्हॅल्यू भेटून जाईल, क्यूची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू. सेम आपण व्हॅल्यू काढून घेतल्या 1, त्याला 1 नाव दिलं, 2 3 4 5 आणि लास्टचं 6. सगळ्यांची व्हॅल्यू काढल्या आपण. काढल्यानंतर बघा 4 कुणाच्या इक्वल असतो 6च्या. बघा 4 कुठे आहे तुमच्याकडं, हा मायनस एक्स आणि 6 पण मायनस. बघा मायनस किती एक्स इक्वल टू मायनस एक्स इक्वल आलं 5 इक्वल टू 2. 5 नंबर कोण आहे, डॅबा आर अपॉन डॅबा एक्स किती आलं मायनस वाय, आणि 2 किती आहे तुमच्याकडे बघा मायनस वाय आलं. त्याच्यानंतर बघा किती तुमच्याकडं 1 इक्वल टू 3, तर 1 किती आलं तुमच्याकडं मायनस झेड, आणि 3 किती आला तुमच्याकडं मायनस झेड आलं का. तर 1 इक्वल टू 3 म्हणजे मायनस झेड. मी 4 का घेतो, 4ची व्हॅल्यू अशी आहे, 4 इक्वल टू किती तुमच्याकडं डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड, आणि 6ची व्हॅल्यू किती आहे डॅबा आर अपॉन डॅबा वाय. आता आपल्याकडे बघा हा एक्झॅक्ट आला तर तुम्हाला ॲड सबट्रॅक्ट करायची काहीच गरज नाही, फक्त या क्वेश्चनमधले तिथेच ॲडजस्टमेंट करून घ्या. बघा क्वेश्चनमध्ये काय केलं आपण, हा तुमच्याकडे क्वेश्चन होता. ठीक आहे. काय होता क्वेश्चन, एक्स स्क्वेअर मायनस वाय झेड डी एक्स प्लस वाय स्क्वेअर मायनस झेड एक्स डी वाय प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स वाय इंटू डी झेड. ठीक आहे, इक्वल टू 0. आता मी काय करणार, या एक्स स्क्वेअरनी मध्ये मल्टिप्लाय करून घेऊया, नंतर या डी वायनी मध्ये मल्टिप्लाय करून घेऊया, आणि डी झेडनी मध्ये मल्टिप्लाय करून. मल्टिप्लाय केल्यानंतर बघा तुमच्याकडे एक्झॅक्ट आल्यामुळे काही गरज नाही आहे मल्टिप्लाय वगैरे करायची, फक्त ॲडजस्टमेंट करायची, रिअरेंजमेंट. तर मी मल्टिप्लाय केलं बघा, डी एक्सनी मल्टिप्लाय केल्यानंतर काय एक्स स्क्वेअर डी एक्स, नंतर डी एक्सनी मल्टिप्लाय केलं, सेम आला आपल्याकडे मल्टिप्लाय करून. इथं डायरेक्ट केलेलं आहे, तर मी एक एक्स्ट्रा मल्टिप्लाय करतो तुमच्याकडे. काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस वाय झेड डी एक्स. बघा डी एक्सनी या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं, नंतर प्लस या डी वायने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया, वाय स्क्वेअर डी वाय प्लस किती मायनस झेड एक्स डी वाय. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम डी झेडनी मल्टिप्लाय करूया, तर झेड स्क्वेअर डी झेड मायनस एक्स वाय डी झेड. आता मी जे पॉवर आहे एक्स स्क्वेअरवाला बघा, स्क्वेअरवाला हे एक्स स्क्वेअर पहिलं घेतला, वाय स्क्वेअर डी वाय पहिलं घेतला, आणि झेड स्क्वेअर डी झेड घेतला. बघा हे सेम आला का पहिलं झेड स्क्वेअरवाले. आता परत हा पण मायनस हे टर्म आहे, दुसरी पण मायनस टर्म आहे, आणि तिसरी पण मायनस. सगळ्यातून मायनस कॉमन केल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडं वाय झेड डी एक्स, झेड एक्स डी वाय आणि एक्स वाय झेड झेड. आता एक्स एक्स बरोबर आला इथं, वाय वाय बरोबर आलाय, झेड झेड बरोबर. इथं काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठं आहे की डी एक्स बरोबर एक्सच्या टर्म आल्या पाहिजे, पण वाय झेड आला. तर आपण फॉर्म्युला पाहिलं होतं काय तुमच्याकडे, डी ऑफ एक्स वाय झेड. 3 व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशनमध्ये जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर आपण कसं काढतो, 2 ॲज इट इज, वाय झेड ॲज इट इज, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती डी एक्स प्लस. आता कोण ॲज इट इज, सॉरी डेरिव्हेटिव्ह कोणाचा वायचा, आणि ॲज इट इज कोण तुमच्याकडं एक्स आणि झेड
प्लस सेम आता लास्टचा कोण झेडचा डेरिव्हेटिव्ह त्यावेळेस ॲज इट इज कोण राहील वाय. आलं का सेम बघा वाय झेड डी एक्स प्लस डी वाय झेड एक्स आला का झेड एक्स आणि सेम डी झेड असेल तर एक्स वाय. मग या टोटलला काय लिहू शकतो आपण डी ऑफ एक्स वाय झेड. मग बघा इथं टोटलला लिहून टाकलं मी काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस वाय स्क्वेअर डी वाय प्लस झेड स्क्वेअर डी झेड मायनस टोटलला कसं लिहू शकतो मी आता डी ऑफ एक्स वाय झेड इक्वल टू 0. आता इंटिग्रेशन करू शकतो मी का कारण एक्स बरोबर आलाय वाय बरोबर आलाय झेड बरोबर आलाय आणि हा डी ऑफ एक्स वाय झेड एक विथ रिस्पेक्ट टू सेपरेट व्हेरिएबल आहे. मग याचं इंटिग्रेशन घ्या किती तुमच्याकडे एक्स क्यूब अपॉन 3 इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशन किती येईल तर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 प्लस वाय स्क्वेअरचं वाय क्यूब अपॉन 3 प्लस झेड स्क्वेअरचं झेड क्यूब अपॉन 3 आणि मायनस याचं इंटिग्रेशन किती येईल तुमच्याकडे बघा इंटिग्रेशन ऑफ डी एक्सचं इंटिग्रेशन किती येतं 1. सेम आता एक्सचं काम कोण करतो एक्स वाय झेड सॉरी इंटिग्रेशन ऑफ डी एक्स किती येतो एक्स. तसंच सेम आता एक्सचं काम कोण करतो एक्स वाय झेड तर डी एक्स असेल तर एक्स येतो तर डी ऑफ एक्स वाय झेड असेल तर काही तुमच्याकडं एक्स वाय झेड इक्वल टू 0चं इंटिग्रेशन किती सी. तर हा झाला तुमच्याकडं जनरल सोल्युशन. म्हणजे बघा एक्झॅक्ट आल्यामुळे मी काहीच केलं नाही फक्त काय केलं रिअरेंजमेंट केली त्या क्वेश्चनची. कोणताही क्वेश्चन असेल जर एक्झॅक्ट असेल तर काही करायची गरज नाही. आता पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 2xy दिस. सेम क्वेश्चन आहे पी डी एक्स प्लस क्यू डी वाय प्लस आर डी झेड आपण करणार इक्वल टू 0. पीची व्हॅल्यू कम्पेअर करणार क्यूची व्हॅल्यू कम्पेअर करणार आरची व्हॅल्यू करणार सेम आपण सगळ्यांची व्हॅल्यू काढून घेणार आणि व्हॅल्यू काढल्यानंतर चेक करायचं की तुमच्याकडं काय की एक्झॅक्ट आहे का. बघा पहिलं 4 इक्वल टू 6 आहे ठीक आहे. 4 कुठे आपल्याकडं 1 2 3 नंतर 1 2 हा 3 हा 4 हा 5 आणि हा 6. 4 किती आहे तुमच्याकडं 0 5 6 पण 0 आहे ठीक आहे. त्याच्यानंतर 5 किती आहे तुमच्याकडं -2z आहे आणि हा 2 बघा 5 इज नॉट इक्वल टू 2 का कारण 5 -2z आहे आणि इथं किती तुमच्याकडे 2z तर हे दोन्ही इक्वल नाही आहे. हे जर दोन इक्वल नसेल तर आपण इंटिग्रेबल चेक करतो. इंटिग्रेबल चेक केलं आता इंटिग्रेबल चेक केल्यानंतर आपल्याला काय इंटिग्रेबल आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतो की ॲड सबट्रॅक्ट करावा लागतो. ॲड सबट्रॅक्ट करून आपण काय करू शकतो हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. तर आपल्याला काय केलं मी की डिवाइड केलं पूर्ण टर्मला एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरने. तर हे डिवाइड केल्यानंतर तुम्हाला सेम याचं काही तुमचा आन्सर येऊन जाईल. आपण जे मागचे क्वेश्चन केले ना ॲज इट इज तसंच करायचं आहे तुम्हाला याचं. असंच पुढचा क्वेश्चन आहे सेम त्याचंच आहे. इंटिग्रेबल आलं तर आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागते आणि ॲडजस्टमेंट करत असताना तुम्हाला डिवाइड मल्टिप्लिकेशन काय करावं लागतो टर्म्स करावं लागतो ठीक आहे. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डिवाइड काय केलं एक्स वाय झेड. बाकी सगळे क्वेश्चन सेम आहेत या टाईपमध्येच आहे. फक्त एक्झॅक्ट आलं तर काही करायची गरज नसते. इंटिग्रेबल केलं तर तुम्हाला डिवाइड मल्टिप्लिकेशन ॲड सबट्रॅक्ट करून ॲन्सर काढावा लागतो ठीक आहे. म्हणजे आपल्याला मेन जो आहे तुम्हाला याच्यामध्ये तर काय आहे ते बघा हे स्टँडर्ड फॉर्म आहे. या स्टँडर्ड फॉर्मचं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या तुम्ही की आपल्याला डी ऑफ एक्स वाय असेल तर त्याला आपण बघा वाय डी एक्स प्लस एक्स डी वाय आला तर त्याला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो. किंवा आता आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं वाय झेड डी एक्स प्लस एक्स डी वाय एक्स वाय डी झेड असेल तर डायरेक्ट त्याला डी ऑफ एक्स वाय झेड लिहू शकतो. किंवा तुमच्याकडं 2 इंटू एक्स डी एक्स वाय डी वाय झेड डी झेड असेल तर त्याला आपण डायरेक्ट लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सेम आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला आपण लिहू शकतो 2 टाइम्स एक्स डी एक्स प्लस 2 टाइम्स वाय डी वाय. सेम आहे हे एवढा जर आता आपण असे पण एक्झाम्पल पाहिलं डी ऑफ एक्स वायचं वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय अपॉन वाय स्क्वेअर. परत सेम आपण एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर हा पण पाहिला आहे. सेम तुमच्याकडे टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्सला कसं लिहू शकतो आपण एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर हे तुमच्याकडे किती 12 स्टँडर्ड फॉर्म आहे. या 12 स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागतो इंटिग्रेबल. म्हणजे तुमच्याकडे जर इंटिग्रेबल आलं तर आपल्याला या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि तुम्हाला डायरेक्ट असं जर आलं तर त्याच्या जागी आपण डायरेक्ट हा लिहू शकतो. सपोज तुमच्याकडे एवढा पार्ट आला तर त्याला आपण डी ऑफ एक्स वाय लिहू शकतो. पण तुमच्याकडे हा पार्ट आला तर त्याला आपण डी ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर लिहू शकतो. सेम तुमच्याकडे एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स अपॉन एक्स वाय आला तर त्याला आपण लॉग ऑफ एक्स वाय पण लिहू शकतो ठीक आहे. तर तुम्ही मेन जो आहे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे तुम्ही याच्यामध्ये हा लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल त्यावेळेस तुम्हाला ही गरज पडणार ठीक आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया की होमोजेनियस जर इक्वेशन असेल तर त्याचं आपण सोल्युशन कसं काढू शकतो ठीक आहे. थँक्यू.